प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची यवतमाळमध्ये सभा झाली। या सभेसाठी तब्बल 98 लाख रुपये खर्च करून मंडप आणि खुर्च्यांची व्यवस्था केली गेली होती। परंतु नरेंद्र मोदी मंडपात येताच लोकांनी धाव ठोकली। सर्व लोक मंडपातून बाहेर पळू लागले। हा सर्व गदारोळ पाहून एका सहकाऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही माहिती दिली। त्यावेळी त्यांची चांगलीच धावपळ झाली। त्यांनी मंडपाच्या बाहेर येऊन लोकांच्या विनवण्या केल्या, परंतु कोणीही थांबण्यास तयार नव्हती। हा एवढा मोठा गदारोळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत झाला, तरीही एकाही न्यूज चॅनलवर याची न्यूज आली नाही। खरे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला गेला। सुरुवातीलाच लोकांची संख्या पाहून नरेंद्र मोदी यांची सभा रद्द करण्यात आली होती, परंतु ते नंतर का आले हे काही कळले नाही। यावेळी उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांचे तोंड बघण्यासारखे झाले होते। शेवटी जाताना नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांच्या कानात काहीतरी कुजबुजल्याचेही पाहायला मिळाले। अक्षरशः रिकाम्या खुर्च्यांसमोर नरेंद्र मोदी यांनी भाषण केले।